तर सर्वप्रथम आजच्या या हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या तिसऱ्या दिवशी आपण सुंदरकांडामधील काही विशेष हनुमानजीच्या लीलांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम या सुंदरकांडाला जसं रामायणामध्ये वेगवेगळे कांड आहेत, बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, सुंदरकांड आहे, युद्धकांड आहे, उत्तरकांड आहे। तर या जो हा भाग आहे त्याला सुंदरकांड हे नाव का देण्यात आलं याविषयी फार सुंदर आचार्यवृंद सांगतात। ते म्हणतात की जर सुंदरकांडामध्ये आपण नीट अवलोकन केलं तर सुंदरकांडामध्ये भगवान श्रीराम, जर पूर्ण रामायणामध्ये आपण प्रमुख कोण आहेत? भगवान श्रीराम। परंतु या सुंदरकांडामध्ये भगवान श्रीराम जे आहेत ते किष्किंधामध्ये किंवा ऋषमुख पर्वतावरती उपस्थित आहेत आणि हनुमंतराया आता भगवान श्रीराम जे आहेत ते कोणाचं चिंतन करत आहेत? हनुमंतरायाचं। की हनुमंतराया आता, कारण भगवान श्री रामचंद्राने मुद्रिका दिलेली आहे की सीता भेटली तर तू त्यांना ही मुद्रिका दे। मग हनुमानजीचं चिंतन कोण करत आहे? साक्षात भगवंत। त्यानंतर हनुमंतराया पुढे गेलेले आहेत आणि पुढे गेल्यानंतर आता रामजी चिंतन करत आहेत, म्हणजे लक्ष्मणजी चिंतन करत आहेत, सुग्रीवही चिंतन करत आहेत आणि मग आता पूर्ण वानरसेना देखील हनुमानजींचं चिंतन करायला लागलेली आहे, कारण हनुमानजींनी उड्डाण घेतलेलं आहे। त्यांचाही चिंतनाचा विषय हनुमानजी आहेत। मग हनुमानजी लंकेमध्ये जातात आणि लंकेमध्ये सीतेला भेटतात आणि आता सीतेचा देखील चिंतनाचा किंवा चिंतेचा विषय होतो की चिंतनाचा विषय होतो की हनुमानजी परत पोहोचतील का आणि रामजी येतील का, तर हनुमानजी नक्की काय सांगतील हा माता सीतेचा देखील चिंतनाचा विषय होऊन बसतो। आणि बरं, रावण त्याच्याही चिंतनाचा विषय हनुमानजी होऊन जातो, कारण त्यांचा जो विश्वास आहे रावणाचा तो डिस्ट्रॉय केलेला आहे हनुमंतरायाने लंका जाळून। मग रावणाच्याही चिंतनाचा विषय कोण होता? हनुमान तर इतकं बलवान आहेत, तर मग बाकी सेनेचं काय? तर या सगळ्यांचा चिंतनाचा विषय कोण आहे? रामभक्त हनुमान। किती सुंदर आहे ना, भगवंतापेक्षाही एका भक्ताचं चिंतन होणं, जो भगवंताच्या पूर्णपणे सेवेमध्ये रममाण आहे, हा सगळ्यांचा चिंतनाचा विषय आहे। आणि म्हणून हे जे कांड आहे या कांडाला काय नाव दिलेलं आहे? सुंदरकांड हे नाव दिलेलं आहे। आपले आचार्य जीव गोस्वामी हे देखील या सुंदरकांडाविषयी वर्णन करतात। ते फार सुंदर श्लोकामध्ये वर्णन करतात, सुंदरे किम न सुंदर, की सुंदरकांडाला आपण सुंदरकांड नाही म्हणावं, सुंदरकांड काय नाही म्हणावं? ते म्हणतायत कारण या कांडामध्ये सगळंच सुंदर आहे। सर्वप्रथम सुंदरे सुंदरो रामः, सगळ्यात सुंदर कोण आहेत? रामजी सुंदर आहेत। सुंदरे सुंदरो सीता, सीता माताही सुंदर आहे, तिचं आचरण रावणाला जवळ येऊ देईना ती, तिचंही आचरण तीही सुंदर आहे। आणि सुंदरे सुंदरो कपी, आणि या राम आणि सीतांचं मिलन करणारे कपी हनुमानजी, त्यांची लीला सुंदर आहे। आणि मग का नाही सुंदरे किम न सुंदर, इतकं सगळं सुंदर आहे तर त्याला सुंदरकांड नाव का नाही द्यायचं? सगळंच सुंदर आहे आणि म्हणून याला सुंदरकांड नाव दिलेलं आहे। तर सुंदरकांडाची सुरुवात आपण काल जशी चर्चा केली की पूर्ण वानरसेना जी आहे ती आता स्वयंप्रभेच्या गुफेतून निघालेली आहे आणि समुद्राच्या अथांग समुद्राच्या काठावरती सर्वजण उभे आहेत आणि संपाती मार्गदर्शन करतात की इथून 100 योजनवरती लंका आहे आणि या लंकेमध्ये माता सीतेचं वास्तव्य आहे, जिला रावणाने कपटाने चोरून नेलेली आहे। आणि मग इथे आता इतकी भयानक परिस्थिती आहे, एकतर आधी माहिती नव्हतं सीता कुठे आहे, आता माहिती झालं तर जाणार कोण, म्हणून सगळे वानरसेना जी आहे ती भयानकतेच्या विषमतेच्या अवस्थेमध्ये आहे। आणि अशा विषम अवस्थेमध्ये
सर्व वानरांना होप कोणी दिलेला आहे? विश्वास कोणी दिलेला आहे? हनुमंतरायाने, की तुम्ही चिंता करू नका. आणि म्हणून हनुमंतरायाने काय केलेलं? विराट रूप घेतलेलं आहे. विराट रूप घेण्यामागचं कारण काय होतं हनुमंतरायाचं? की मी पोचेन, तुम्ही चिंता करू नका. म्हणून सर्वप्रथम हनुमंतरायाने काय केलेलं आहे? सगळ्या वानर सेनेला काय दिलेलं आहे? होप्स दिलेला आहे, विश्वास दिलेला आहे. डोंट वरी. बरं, हनुमानजी राया तिथून निघाले. आता सीता ती चिंताग्रस्त आहे की रावण काय करेल, काय नाही करेल, आणि रामजी काय असतील, कुठे असतील. आणि मग सीता माता ती देखील भयान अवस्थेमध्ये, विषम अवस्थेमध्ये आहे. तिला देखील हनुमंतरायाने काय दिले? होप दिले, विश्वास दिला. डोंट वरी. नाही, आपण रामायणामध्ये चर्चा करणार सगळ्यात शेवटी, की कशा प्रकारे या सुंदरकांडाच्या शेवटी चर्चा करू की कशा प्रकारे ज्यावेळी माता सीतेला चिंता होती, तू तर दिसतो एवढासा, मग कसं काय तू रामापर्यंत पोहोचणार, रावणावर विजय मिळवणार. त्यावेळी हनुमानजी त्या अशोक वाटिकेमध्ये सुंदर उंच दिव्य रूप हनुमानजी दाखवतात आणि सीतेला होप देतात की डोंट वरी, चिंता करू नको. म्हणून तिचाही भयानक परिस्थितीमध्ये काय वाढवतात? विश्वास वाढवतात. आणि मग इतकंच नाही, रावणाचा विश्वास होता, आय एम द ग्रेटेस्ट, मी देवी देवतांना जिंकलेला आहे, शिवजींचा मी शिष्य आहे. आणि मग हा जो विश्वास आहे तो काय केलेला आहे? हनुमंतरायाने तोडलेला आहे. तो भंग करून टाकलेला, लंका जाळून. आणि त्याचबरोबर रामचंद्रांना देखील सुग्रीवाने ज्यावेळी पूर्ण वानरसेनेचं विभाजन केलं त्यावेळी त्यांना होप काय होतं? की हनुमंतराया सीतेचा शोध लावल्याशिवाय येणार नाहीत. हा होप कोणाला होता? सुग्रीवाला देखील होता. आणि रामचंद्रांना होप होता की म्हणून मुद्रिका, एवढे वानर होते तरी देखील मुद्रिका कोणाला दिली? हनुमंतरायाला दिली. आणि त्यांना होप होता, भयानक परिस्थिती आहे, परंतु भगवंतांनाही होप होता की हनुमानजी जे आहेत ते सीतेला शोधल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सुंदरकांड यासाठी आहे की ट्रॅजेडीमध्ये, भयानकतेमध्ये देखील विश्वास भक्तांचा उंचवलेला आहे हनुमंतरायांनी. आणि म्हणून या लिलेला सुंदरकांड म्हणून म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आचार्यवृंद जे आहे ते सुंदरकांडाविषयी वेगवेगळ्या रचना किंवा वेगवेगळं मार्गदर्शन करतात. आणि मग आपण पुन्हा येऊया की दक्षिण भारताच्या तटावरती, दक्षिण भारतामध्ये आता समुद्राच्या तटावरती सगळेजण उभे आहेत आणि प्रत्येकजण आता विचार करतो आहे की पुढे कसं जायचं. याच्यामध्ये एक फार सुंदर जामवंतीविषयी आचार्यवृंद वर्णन करतात की जामवंतींना देखील विश्वास होता की हनुमानजी जे आहेत ते नक्कीच सीतेचा शोध लावतील. सुग्रीवला होता, रामचंद्रांना होता, जामवंतांनाही होप होता की भगवान श्रीरामांच्या मातेचा जो पत्नीचा सीतेचा शोध लावतील तर फक्त हनुमानजी लावतील. आणि आपण बघतो की हनुमंतरायाने त्यांचा विश्वास कसा सार्थ ठरवला. इवन युद्धामध्ये देखील, युद्धकांडामध्ये वर्णन आलेलं आहे की ज्यावेळी लक्ष्मणाला संजीवनी लागते, जो इंद्रजित आहे त्याचा बाण लागतो आणि त्याला संजीवनी एका रात्रीत आणायचं आहे. दुसऱ्या दिवशीचा सूर्य नाही, सूर्याची जर आभा जरी उगवली तरी जो लक्ष्मण आहे तो मृत्युमुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एका रात्रीत दक्षिण भारतातून पूर्वेला जायचं आहे, एक टोक इकडं आणि एक टोक इकडं, आणि रात्रीमध्येच परत यायचं आहे. तर हनुमानजी हे होप सगळ्या वानराचे काय ठेवतात? जिवंत ठेवतात. रामजी, जामवंत, लक्ष्मण पुन्हा हनुमानजी संजीवनी घेऊन येतात. हे रामायणामध्ये वर्णन आहे. बरं, रावणाने ज्यावेळी नागपाश अस्त्र चालवलं आणि राम आणि लक्ष्मणाला मृत्यूच्या दाढेत पाठवलेलं आहे, त्यावेळी हनुमंतराया स्वतः स्वर्गलोकात जाऊन गरुडजींना घेऊन येतात आणि सगळ्यांना काय करतात? पुन्हा होप्स देत असतात, विश्वास देतात, हम होंगे कामयाब.
आणि मग त्याविषयी जामवंतजी सांगतात की जरी पूर्ण वानरसेना मृत झाली पण हनुमंत जिवंत असले तर पूर्ण सेना जिवंत आहे, पण जर हनुमंतजींना काय झालं तर पूर्ण वानरसेनाही मृत आहे. हा विश्वास जामवंतजींना आहे. म्हणून सुंदरकांड काय आहे, भयानकतेकडून जे विश्वासाकडे घेऊन जातं ते आहे सुंदरकांड. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये इतकी भयानकता आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय काही त्याचा पत्ताच नाही. कशासाठी करतोय इतका पत्ता नाही आपल्याला, नुसतं करतोय 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 नाही. जसं शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे एक हरिण आहे, मृगजल. ते हरिण आहे ते काय करत आहे, त्याला वाळवंटामध्ये वाटतं की मृगजल आहे, पुढे गेलो ना मी पळत की मला जल मिळेल, आणि ते धावतं. मग तिथे गेल्यानंतर त्याला कळतं की नाही 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 इथे जल नाही, इथे वाळवंटच आहे. ते अजून पुढे धावतं आणि असं धावत 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 एक दिवशी काय होतं, मृत्यूला प्राप्त होत असतं. तशी आजच्या या भौतिक जगामध्ये कलियुगामध्ये लोकांची स्थिती तशी आहे. बालत यावत क्रीडासक्ता, तरुणी यावत तरुणी सक्ता, वृद्धो यावत चिंतासक्ता. की बालपणामध्ये खेळण्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न, तरुण झाल्यानंतर तरुणींमध्ये आणि तरुणांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न, आणि वयस्कर झाल्यानंतर चिंतेमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न. मी असं केलं, मी तसं गेलो, मी ह्याव केलं आणि मी त्याव केलं नाही. आणि त्याच्यामध्ये आनंद घेत आपलं जीवन जे आहे ते भयानक विषम परिस्थितीमध्ये पाठवत आहोत, टाकत आहेत. आणि अशा विषम परिस्थितीमध्ये भगवंताची अनन्य भक्ती कशी करावी हे होप्स, हा विश्वास हनुमानजी आपल्याला दाखवत आहेत. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे सुंदरकांड. आणि मग रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. जसं काल आपण चर्चा केली की काय आहे हनुमंतरायाची भक्ती. ज्यावेळी भगवान श्रीराम या भूलोकातून चालले होते साकेत धामामध्ये सर्व पार्षदांबरोबर, त्यावेळी हनुमंताने जाण्याची इच्छा केली नाही, कारण ते चिरंजीव आहेत. आणि मग त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली. ज्यावेळी भगवंताने विचारलं हनुमंतराया तुला काय आशीर्वाद हवा सांग, मी देण्यासाठी तयार आहे, त्यावेळी हनुमंतरायाने सांगितलं यावत राम कथा वीरा चरिष्यती महीतले, तावत शरीरे वाच्यस्तुम प्राणममन संशया. की जोपर्यंत तुमच्या कथा या भूतलावर चालत आहेत त्या ठिकाणी माझं वास्तव्य, त्या ठिकाणी माझं शरीर असावं, हीच माझी प्रामाणिक प्रार्थना आहे. अशा पवनसुत हनुमानजींना प्रणाम करून सुंदरकांडाला आज तिसऱ्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सुरुवात करूया. बोलो पवनसुत हनुमान की. जसं काल आपण चर्चा केली, पुन्हा थोडंसं फ्लॅशबॅक, काल आपण काय चर्चा केली आणि अजून त्याच्यामधून दिव्य लीला किंवा दिव्य लेसन्स आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रत्येक वानर, आता संपादीने सांगितलं की इथे 100 योजनवरती जे आहे ती लंका आहे आणि त्या लंकेमध्ये माता सीता आहे असं सांगितल्यानंतर प्रत्येक जो वानर आहे तो विचार करतोय की मी जाऊ शकतो का. आणि प्रत्येकजण विचार करतो की मी 10 जाऊ शकतो, कोणी म्हणतो मी 20 योजन जाऊ शकतो, मी 30 योजन जाऊ शकतो. 1 योजन म्हणजे 8 मैल, तर जवळजवळ 800 मैल जायचे. आणि मग इथं जे आहे ते हनुमंतरायाकडे जामवंतजी जातात आणि जामवंतजी हनुमाला सांगतात की हनुमंतराया तुझ्यामध्ये देवीदेवताने दिलेले वरदान आहेत, तुझ्यामध्ये दिव्य शक्ती आहेत आणि म्हणून तू हे जे असाधारण कार्य आहे हे काय करू शकतो, तू करू शकतोस असं मार्गदर्शन करतात जामवंतजी हनुमंतरायाला. तर इथे पहिला लेसन आज सुंदरकांडावरती हनुमान जयंतीनिमित्त की गुरु असो किंवा एखादा वैष्णव असो किंवा एखादा लीडर असो, त्याचं हे प्रमुखता कर्तव्य आहे की दुसऱ्याला नेहमी इन्स्पायर करणं.
त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्या क्वालिटीजना काय करणं, नेहमी इन्स्पायर करणं, त्याला नेहमी त्या क्वालिटीचं गुणगान करून त्याला भक्तीमध्ये काय देणं, उत्साह देणं. हे कार्य एक गुरुवर आहे, एक वैष्णवावरती आहे. फार जरुरी आपल्याला हे समजणं. जर गुरु आणि वैष्णव एखाद्या साधकाला एम्पावर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, फक्त काय करायला पाहिजे, त्यांच्यातल्या चांगल्या गुणांना घेऊन आपण काय करायला पाहिजे, उत्साह द्यायला पाहिजे. हा फार महत्त्वाचा गुण आहे लीडर्समध्ये असला पाहिजे, ज्यांना नेतृत्व करायचं आहे. कारण दोष दाखवणं कलियुगामध्ये तर सगळ्यांकडे दोष आहेत, परंतु दोष न दाखवता त्यांच्या चांगल्या गुणांना फुंकर घालणं हे आहे नेतृत्व, हे आहे गुरुचं कर्तव्य. आणि हेच आपल्याला जामवनजी या लीलेवरून शिकवत आहेत. लेसन नंबर 1. आणि मग हनुमानजी जे आहेत ते पूर्ण त्यांना स्मृती येते आणि मग ते पूर्ण भयानक अतिबलिष्ठ अति उग्र ते रूप घेतात आणि ते इतकं भव्य रूप असतं. हे रूप बघितल्यानंतर सगळे आनंद तर वानर तर आनंदी होतात, उड्या मारायला लागतात, किंकाळ्या करायला लागतात, शेपटी लांब करून पूछ लांब करून उड्या मारायला लागतात. आणि त्यावेळी हनुमंतराया दाखवतात की तुम्ही चिंता करू नका, मी सीतेचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही, असे होप्स सगळ्या वानर सेनेला देतात. परंतु त्याचबरोबर केवळ होप्स देत नाहीत, तर हनुमंतराया काय करतात, जेवढे देवी देवता आहेत त्या देवी देवतांना ते प्रणाम करतात. आणि ज्या ज्या देवी देवताने जे वरदान दिलेलं आहेत त्यांना प्रणाम करतात, त्यांच्याकडे आशीर्वादाची याचना करतात की मी रामाच्या सेवेत चाललेलो आहे, तर तुम्ही जे मला वरदान दिलेलं आहे कृपा करून ते सार्थ करण्यासाठी मला बुद्धी आणि शक्ती प्रदान करा. अशा भावनेमध्ये हनुमंतराया आता उड्डाण घेणार आहेत. तर इथं दुसरं लेसन आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे की हे जाणलं पाहिजे की आपण कार्यासाठी निमित्त आहोत, निमित्त मात्र भवसव्यासाची. भले आपल्यामध्ये कितीही चांगल्या क्वालिटीज असतील, चांगलं गाता येतं, चांगलं कुकिंग करता येतं, चांगलं बोलता येतं, चांगलं वाजवता येतं, आपल्यासाठी किती चांगल्या जरी क्वालिटीज असतील, परंतु आपली भावना ही पाहिजे की मी मात्र निमित्त आहे, निमित्त मात्र भवसव्यासाची. वी आर ओनली इन्स्ट्रुमेंट. महाराज सांगतात ही जर भावना नसेल तर कृष्ण भावनेमध्ये आपण संतुष्ट राहणार नाही. पुढे आपण त्याची चर्चा करणार आहोत की वी आर द ओनली इन्स्ट्रुमेंट. जसं एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टराकडे ऑपरेशन करण्याची वेळ येते, त्यावेळी त्याच्याकडे सुरी असते, कैची असते, सुई असतो, धागा असतो, आणि त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटने काय करतो, तो एका व्यक्तीचा आजार बरा करतो. आणि बरा केल्यानंतर ज्यावेळी पेशंट ठीक होतो त्यावेळी त्याचे नातेवाईक तो पेशंट कोणाला धन्यवाद देतात, इन्स्ट्रुमेंटला, त्या कैचीला, त्या सुरीला, त्या सुई धाग्याला नाही, ते धन्यवाद देतात त्या डॉक्टरांना. तसंच प्रभुपाद भगवंत हे डॉक्टर आहेत आणि वी आर ओनली इन्स्ट्रुमेंट. आपण ते इन्स्ट्रुमेंट आहोत जे भगवंत आपल्याला सेवेत वापरत आहेत. जर आपल्याला असं वाटलं की मी काहीतरी आहे, माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, नाही, निमित्त मात्र भवसव्यासाची. भगवंत सांगतात हे अर्जुना तू मात्र निमित्त आहे. तसं ऑलवेज हनुमानजी आपल्याला हे शिकवत आहेत की आपण केवळ, म्हणून फार सुंदर रामायणामध्ये वर्णन आहे की हनुमानजीची भावना काय की भगवंत मी जो आहे तो रामाचा बाण आहे आणि मी असा बाण आहे की मी माझं लक्ष वेधन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच मी लंकेत उडी जाऊन मारून सीतेचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा मी रामचंद्रांचा रामबाण आहे. नीट लक्षात घ्या. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण वी आर द इन्स्ट्रुमेंट, आपण एक केवळ साधन आहोत. ही ज्याची चेतना राहते नेहमी तो व्यक्ती भगवंताच्या पवित्र नावाचा जप सदैव सतत उत्साहाने
प्रेरणेने करत राहतो की मी मात्र फक्त निमित्त आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग हनुमंतरायाने उडी मारलेली आहे. आणि काल आपण जशी चर्चा केली की कशा प्रकारे हनुमंतराया काही योजन गेल्यानंतर तिथे पर्वत रूपाने मैनाक आले. आणि मैनाकांचं सुंदर वर्णन रामायणामध्ये आहे. कशा प्रकारे त्याच्यावरती मोठे मोठे कुंड आहेत, झरणे आहेत, वृक्ष आहेत, फळं आहेत, वेगवेगळे डोंगर आहेत, पहाड आहेत मोठे मोठे. आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर जे आहेत मैनाक पर्वत हनुमानजीला जे आहे ते सांगतात की थोडा वेळ विश्राम करा. थोडा वेळ काय करा, तुम्ही विश्राम करा. परंतु हनुमानजी सांगतात की नाही, आराम हराम आहे. म्हणून इथे आपण काल 2 लेसन घेतले होते. एकतर मैनाक पर्वताचं ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक चेतना गंभीर कधी होते, ज्यावेळी आपण कृतज्ञता अनुभवतो. नाहीतर तोपर्यंत आपण गंभीर होणं अशक्य आहे. भक्तीमध्ये जर गंभीर व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या व्यक्तीबद्दल, छोट्या छोट्या कार्यांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. ज्या भक्तांनी सतरंजी टाकलेली आहे त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करेल, म्हणून आपण त्याच्यावर बसलेलो आहोत. तर म्हणून फार जरुरी आहे. ही कृतज्ञता जर नसेल तर आध्यात्मिक जीवनामध्ये गंभीरता येत नाही, सिरियसनेस येत नाही. आणि मग कालांतराने अनेक वर्षानंतर ही गंभीरता संपून जाते. का? कारण आपण कृतज्ञ नाही आहे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल. आणि मग दुसरं लेसन की ज्यावेळी हनुमंतरायांनी तीव्रतेने इंटेन्सली हनुमंतराया निघालेले आहेत माता सीतेच्या शोधामध्ये. आणि मग त्यावेळी काय आलेलं आहे, कम्फर्ट झोन आलेला आहे. तसंच ज्यावेळी आपण तीव्रतेने भक्ती करायला लागतो, माया काय टाकते, खेळणं टाकते, खुळकुळा. काल बोललो आपण, चर्चा केली नाही. आणि कम्फर्ट झोन, मग आपण काय करतो, कम्फर्ट झोनमध्ये आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. जितकं कम्फर्ट झोनमध्ये आपण अडकून जाऊ तितकं कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. जो जीव भगवंतांना विसरून भोग आणि वांछेमध्ये लागलेला आहे, कृष्ण बोलिया जीव भोगवांछा करे, झपटिया माया पिसाचीर धरे. त्याला मायादेवी, जसं एखाद्या व्यक्तीला पिसाच किंवा भूताने झपडल्यानंतर त्याला स्वतःवर ताबा राहत नाही, स्वतःवर नियंत्रण राहत नाही, त्याच प्रकारे ज्यावेळी एखादा जीवात्मा भोगामध्ये लागतो, भगवंतांना विसरून कम्फर्ट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी माया झपटिया, माया त्याच्यावर आक्रमण करते. म्हणून इथं मैनाक पर्वताच्या लीलेवरून आपण हा लेसन घेऊ शकतो की आम्हाला तीव्रतेने भक्ती करत असताना कम्फर्ट झोनचा विचार करायचा नाही. जेवढं आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊ तेवढी आपली भक्तीमधली तीव्रता वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हनुमानजी मैनाक पर्वताचा निरोप घेऊन त्याला स्पर्श करून पुढे निघालेले आहेत. पुढे निघाल्यानंतर बरेच अंतर गेल्यानंतर देवतांची मीटिंग झाली. आणि देवतांच्या मीटिंगमध्ये ही चर्चा सुरू झाली की अरे हनुमंतराया तर चालले आहेत, परंतु रावण काही साधारण व्यक्ती नाही आहे. 33 कोटी देव हरले सीतेला, 33 कोटी देव पराभूत झालेले आहेत. सीतेचं हरण त्यांनी कपटाने केलेलं आहे, दशानन आहे तो. आणि त्या रावणाच्या लंकेमध्ये जर हनुमानजी चाललेले आहेत तर आपण त्यांची काय घ्यायला पाहिजे, परीक्षा घ्यायला पाहिजे. आणि म्हणून सर्व देवीदेवता, नागांची माता सुरसा तिच्याकडे जातात आणि तिला विनंती करतात की तुम्ही हनुमंतरायाची परीक्षा घ्यावी. आणि मग हनुमंतराया जे आहेत ते पोहोचतात तर सुरसा मुख, आपलं केवळ मुख घेऊन उभे राहते राक्षसी, आणि तोंड वासून उभे राहते. तर हनुमानजी बघतात आणि विचारतात की बाबा
काय कोण आहेस तू आणि माझा रस्ता का अडवलेला आहे? त्यावेळी सांगते मी सुरसा आहे आणि ब्रह्माजींचं वरदान मला आहे की जो कोणी इथून जाईल त्याला माझ्या मुखामध्ये प्रवेश करावा लागणार आहे, त्यामुळे तुला माझ्या मुखामध्ये प्रवेश करावा लागेल. तर हनुमंतराया सांगतात की हे सुरसा, मी रामाच्या सेवेत चाललेलो आहे, मी सीतेचा शोधामध्ये चाललेलो आहे. मी लंकेमध्ये जातो, सीतेचा शोध घेतो, रामचंद्रांना माहिती देतो आणि मी नंतर येऊन तुझ्या मुखामध्ये जातो. मला आता माझा मार्ग मोकळा कर. परंतु ती ऐकत नाही. ती म्हणे ब्रह्माजीचं वरदान आहे मला, इथून जो जाईल तो माझ्या मुखामध्ये जाईल. आणि म्हणून ती मुख वासून उभी राहते. जसं मुख वासून ती उभी राहते तर तिचं मुख जे आहे ते हनुमंतरायापेक्षा मोठे. का मोठं आहे? कारण हनुमंतराया तिला पार करू जाऊ नयेत म्हणून तिचं मुख हनुमंतरायापेक्षा मोठं आहे. मग हनुमंतरायाने विचार केला की आता एवढ्या मुख मोठं आहे तर मी तुझं परीक्षण करतो. आणि मग 10 योजन मुख होतं, हनुमानजी 20 योजन झाले. मग सुरसाई 20 योजन झाली. स्पर्धा सुरू झाली आता. मग हनुमानजी 30 योजन झाले, ती 30 योजन झाली. हनुमानजी 40 झाले, ती 40, हनुमानजी 50, ती 50, असं करत करत हनुमानजी 100 योजन झाले. आणि सुरसा देखील 100 योजन झाले. तत्क्षणी हनुमंतरायाने काय केलं? चुटकीनिशी एका छोट्याशा माशीचं रूप घेतलं आणि पटकन सुरसाच्या तोंडात जाऊन बाहेर निघाले. आणि मग सुरसाला सांगितलं, हे बघ, ब्रह्माजीचं वरदान होतं की तुझ्या इथून जो कोणी जाईल तो तुझ्या मुखामध्ये जाईल, तर मी तुझ्या मुखामध्ये जाऊन आलेलो आहे. आता माझा रस्ता जो आहे तो मोकळा कर. हे ऐकल्यानंतर सुरसा, जी नागांची माता आहे, ती अत्यंत प्रसन्न होते आणि ती आशीर्वाद देते हनुमंतरायाला की हनुमंतराया, तुम्ही जे कार्य योजलेलं आहे, जो व्रत तुम्ही घेतलेलं आहे, जे ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही अवश्य प्राप्त व्हाल. तर या लीलेवरून देखील फार महत्त्वाचे धडे आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिलं बघा, सुरसा हिने ज्यावेळी सांगितलं की मला ब्रह्माजींचं वरदान आहे, त्यावेळी आपलं ध्येय गाठत असताना हनुमंतरायाने वरिष्ठांचा देखील आदर ठेवलेला आहे. ही आहे वैष्णव परंपरा. फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. जसं आचार्यवृंद सांगतात, व्यवसायत्मिका बुद्धी समादो न विधीयते, की आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय माहिती पाहिजे. ध्येय काय आहे? अंते नारायण स्मृती, मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण. आपलं गोल काय आहे? भगवंतांची प्राप्ती. हा आपला गोल आहे, हा आपलं ध्येय आहे. परंतु हे ध्येय प्राप्त करत असताना आपल्याला वरिष्ठांचा देखील आदर करता आला पाहिजे. हे आहे वास्तविक ध्येय, हा आहे वैष्णव सदाचार. भले आपल्याला एखादी फार मोठी जबाबदारी दिलेली आहे, भले फार मोठं डिपार्टमेंट दिलेलं आहे, भली फार मोठी कामगिरी आपल्यावर सोपवलेली आहे, याचा अर्थ दुसरे वैष्णव कुचकामी आहेत किंवा ते तितके महत्त्वाचे नाहीत असं धरून चालणार नाही. प्रत्येक वैष्णव, फार सुंदर मी एका प्रवचनामध्ये ऐकलं होतं की आपल्या बाजूला जो बसलेला भक्त आहे, माहिती नाही भगवंताच्या धामामध्ये, कारण आपण आत्मा आहोत आणि भगवंताच्या धामामधून आपण आलेलो आहोत. मग भगवंताच्या धामामध्ये कोण काय आहे? बाजूला बसलेला अष्टसखी किंवा गोपी असायचा, बाजूला बसलेली भगवंताचा गोप असायचा, माहिती नाही आपल्याला. आणि जर आपण त्याच्याकडे आदर न देता, जर आपण त्याच्याशी काही बोललो नाही, त्याच्याशी काही प्रेम केलं नाही, त्याला आदर दिला नाही, तर भगवंत म्हणतील काही आहे भगवत धामात, ते म्हणजे इथंच आदर देत नाही तिथे काय आदर देणार. म्हणून फार महत्त्वाचं आहे, आपलं ध्येय असताना, जबाबदारी आपल्यावर सोपवलेली असताना प्रत्येक वैष्णवाला, प्रत्येक वैष्णवीला आपल्याला आदर देता आला पाहिजे. त्याचबरोबर इथे हनुमानजींनी जे कार्य केलेलं आहे
सगळ्यात पहिली शिकवण हनुमानजी इथे देत आहेत. सुरसाबरोबर कार्य करत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड. ती वाढली, हनुमानजी वाढले, तेही वाढले, हनुमानजी वाढले. आणि हनुमानजीने पटकन काय केलं, छोटीशी माशी बनून छोटे बनून गेले आणि माशी इतके झाले आणि हनुमानजी पटकन मुखातून जाऊन आले. त्याचा अर्थ प्रेझेन्स ऑफ माइंड. स्थळ काळ परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत. तसं आमचे एक ब्रह्मचारी पाश्चात्य देशामध्ये प्रचाराला गेले आणि पाश्चात्य देशामध्ये प्रचाराला गेल्यानंतर राधा माधव गात होते. स्थळकाळ परिस्थितीनुसार निर्णय घेता आला पाहिजे. तर गात होते आणि गाता गाता त्यांनी पाहिलं की तिथे हार जो असतो तसा हार घालतात एका प्रवचनकर्त्याला. तर एक तरुण माताजी ती उठली, तिने तो हार घेतला आणि प्रभूजींच्या गळ्यात घालायला निघाली. आता अशा वेळी तुम्ही काय कराल? बरं, तिथे वेस्टमध्ये जर एखाद्याला दुखवलं तर तो भक्त बनणार नाही. मग आता करायचं काय? तर त्या भक्ताने काय केलं, राधा माधव चालू असताना करताल ठेवलं खाली आणि हात जोडले, थँक्यू व्हेरी मच. ते हार जो आहे तो हातात घेतला आणि स्वतःच्या गळ्यात घातला आणि पुन्हा ते राधा माधव गायला लागले. द प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असलं पाहिजे. नाही, एक महिला प्रवचन ऐकत होती आणि प्रवचन ऐकता ऐकता आता खाली बसताना आपलीच किती त्रेदाटीत होते. वेस्टमध्ये ते खाली बसून प्रवचन ऐकत होते, त्याच्यात मिनी स्कर्ट त्याच्यामध्ये घातला होता. आता विचार करा. आणि मग थोड्या वेळानंतर तिची कुजबूज सुरू झाली. मग प्रचारकाने विचारलं, यू आर कम्फर्टेबल? ते म्हणे, नो, आय एम नॉट कम्फर्टेबल, आय वॉन्ट टू ना, मला थोडेसे पाय पसरायचे आहेत, मी पसरू का? नाही. ते प्रभूजी म्हणले, ठीक आहे, चालेल, काही चिंता नाही. आणि प्रभूजी म्हणे, तिने असे पाय पसरले जसं काय शेषशाही विष्णू, पाय दोन लांबून. द प्रेझेन्स ऑफ माइंड. आपल्याला कळालं पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कसं लोकांना भक्तीमध्ये इन्स्पायर केलं पाहिजे. विशेषतः आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचार करत असताना आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना आचार्यांची प्रवचनं ऐकली पाहिजेत. आपल्याला नित्य मार्गदर्शन घेता आलं पाहिजे, तरच आपण हा प्रेझेन्स ऑफ माइंड राहील. दुसरं, इथे आपल्याला हनुमानजी शिकवत आहेत बुद्धिमत्ता. प्रेझेन्स ऑफ माइंड नाही, तो बुद्धी लावली त्यांनी की मी ब्रह्माजींचं वरदान ठेवून कसं हिच्यावर विजय प्राप्त करू शकतो किंवा कसं मी या समस्येतून बाहेर जाऊ शकतो. बुद्धी लावली पाहिजे. यूज अवर इंटेलिजन्स. बुद्धी देखील लावली पाहिजे आपण. हा दुसरा महत्त्वाचं लेसन. त्याचबरोबर हनुमानजींची भक्ती. बघा, भक्ती, वैष्णव सदाचार, ब्रह्माजींचा त्यांनी मान ठेवला. हे कधी शक्य होऊ शकतं? आध्यात्मिक जगतामध्येच जर भक्ती असेल तरच आपण वरिष्ठांचा आदर ठेवू शकतो. नाहीतर केवळ बाहेरच्या जगामध्ये तसं चाललेलं आहे तसंच आपण आतमध्ये देखील वातावरण निर्माण करू शकतो. म्हणून ते वातावरण निर्माण न करता इथे एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे. हे तिसरं. आणि चौथं, आदर. हे शिकवत आहेत कशा प्रकारे प्रत्येकाला आपल्याला आदर देता आलं पाहिजे. त्याचबरोबर फार महत्त्वाचं आहे की इथे एक नीट लक्षात घ्या की ज्यावेळी ब्रह्माजीचं वरदान हे हनुमंतरायाने पूर्ण केलं, म्हणजे सुरसा 10 योजन, हनुमानजी 20 योजन, असं कॉम्पिटिशन झाल्यानंतर हनुमानजी जे पटकन मुखामध्ये जाऊन आलेले आहेत, तर इथे आपली चेतना ही कधीच नाही पाहिजे की मी बाकीच्यांपेक्षा योग्य आहे. ही घातक चेतना आहे. आय एम समथिंग डिफरंट. माझ्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. ही जर आपली चेतना झाली तर ही चेतना जी आहे द्वेषमयी चेतना होते. आणि बघा, याच्यामध्ये स्पर्धा झाली, दोघांमध्ये स्पर्धा झाली, परंतु त्या स्पर्धेचा विषय काय होता? भगवंताची सेवा होती. त्यामुळे थोड्या वेळासाठी स्पर्धा झाली,
परंतु त्यामध्ये नम्रता होती, भगवंताच्या सेवेचं जे आहे ते महत्त्व होतं. यामध्ये त्या सुरसेला कमी लेखणं नव्हतं. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपली चेतना ही कधीच नसली पाहिजे की मी बाकीच्यांपेक्षा योग्य आहे, मी बाकीच्यांपेक्षा सिनियर आहे. नाही, भगवंत, वैष्णव आणि गुरु या गोष्टीने कधीच प्रसन्न होत नाहीत. माझी सेवा ही नाही की मी किती योग्यतेचा आहे, माझी सेवा ही आहे की मी गुरु वैष्णवांना, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी माझी बुद्धी किती योग्य प्रकारे वापरतो. हे आपण याच्यातून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर इथे फार सुंदर महत्त्वाचा धडा आपण घेऊ शकतो की ज्यावेळी सुरसेने सांगितलं की ब्रह्माजीचं वरदान आहे, तर इथे त्यांनी सुरसेचं मत ऐकून घेतलेलं आहे, ब्रह्माजींचा आदरही केलेला आहे. तर इथे आपल्याला एका लीडरच्या क्वालिटीज कळतात. लीडर म्हणजे तो की दुसऱ्यांना आदर तर देतातच, परंतु त्यांच्या मताचा देखील विचार केला पाहिजे. असं कधीच होणार नाही की आपलं मतच परफेक्ट, मी म्हणेन ती पूर्व दिशा नाही. म्हणून याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ शकतो. जो वाघ आहे, वाघ, त्याला जर शिकार करायची असेल तर तो सरळ धावतो का? नाही, तो आधी लपतो आणि ज्या शिकारवर त्याला शिकार करायची आहे ना, तर तो काही पावलं, 1-2 पावलं मागे येतो आणि मग ती जंप मारतो. नीट लक्षात घ्या, तो 1-2 पावलं मागे येतो आणि मग तो जंप मारतो. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये नेहमी आपण दुसऱ्यांच्या मताचा, दुसऱ्यांच्या भावनेचा, दुसऱ्यांचं जे काही विवेचन आहे त्याचा विचार देखील आपल्याला करता आला पाहिजे. ही आहे मॅच्युरिटी, हा आहे कॉमन सेन्स. आणि म्हणून सगळ्यात पहिलं जो मैनाक पर्वत होता याला हनुमंतरायाने पार केलं, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये काय होतं? ध्येय होतं, मला सीतेचा शोध करायचा आहे. ह्या सुरसेच्या लीलेवरून हनुमंतराय शिकवत आहेत की जर आपल्याला सीतेचा शोध करायचा असेल, भक्तीचा शोध करायचा असेल तर नम्रता ही हवी. म्हणून जसं ही माळा असते ना, ह्या हार असतो, या हारामध्ये सगळी फुलं सुंदर आहेत, परंतु हाराला शोभा कुठून आली? या लाल गुलाबामुळे. नाही, त्यामुळे हा हार सुशोभित राहिला. या पेंडलमुळं हा हार काय झालेला आहे? सुशोभित झालेला आहे. तसं भक्तांमध्ये सगळ्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी काय आहे? तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुन अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. जसा हा सुंदर हार त्याचवेळी दिसेल ज्यावेळी हा गुलाब आहे, त्याचवेळी भक्त सुंदर त्याचवेळी दिसेल ज्यावेळी त्याच्यामध्ये नम्रता आहे, सहनशीलता आहे, दुसऱ्यांना आदर देण्याची भावना आहे. तोच खरा वैष्णव म्हणून ओळखावा. आणि अशा प्रकारे सुरसेच्या लीलेतून हनुमंतरायाची नम्रता दिसली. आणि आता हनुमंतराया पुढे निघालेले आहेत. बोलो पवनसूत हनुमान की. हनुमंतराया उड्डाण करतायत भगवंताच्या नावाचं कीर्तन करत. राम 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 राम. बोलो. आपणही कोणतंही कार्य करत असताना, भले ते कुकिंग करत आहोत, प्रसाद वाटत आहोत, नाही का, प्लेट धुत आहोत, सतरंजा उचलत आहोत, आपण कोणतंही कार्य करत असू, कार्य करताना काय केलं पाहिजे? नाम, भगवंताच्या नावाचं कीर्तन सदैव असलं पाहिजे. आणि हनुमानजी निघाले. बरेच अंतर गेल्यानंतर हनुमानजीच्या लक्षात आलं की मला कोणतरी ओढतंय, मी जागचा हाले ना, मी कसा तरी बंदिस्त झालो आहे. मग हनुमानजी विचार करतात काय मी वीक झालो आहे का, मी आजारी झालो आहे, नक्की काय समस्या आहे? आणि मग हनुमानजीच्या लक्षात येतं एक सिंहिका नावाची भयानक राक्षसी आहे.
आणि भयानक राक्षसे तिने काय केलेलं आहे, हनुमंतरायाची परछाई पकडलेली आहे, सावली पकडलेली आहे आणि हनुमंतरायांना ती ओढत आहे. आणि मग हनुमंतरायांना तिने विचारलं की तू कोण आहेस, कुठे चाललास? ते म्हणे की मी चाललेलो आहे सीतेच्या शोधासाठी, कृपा करून मला तू काय कर, सोडून दे, मला सीतेच्या शोधासाठी जायचं आहे. त्यावेळी सिंहिकाने ऐकलं नाही. सिंहिका आता हनुमंतरायाला गिळू लागली. म्हणे बऱ्याच दिवसापासून मला एकही भक्ष्य मिळालेलं नाही आहे, त्यामुळे आज मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि हनुमंतरायाला ती गिळू लागली. गिळलं हनुमंतरायाला, परंतु अष्टसिद्धी हनुमंतरायाकडे आहेत. हनुमंतराया काय झालेले आहेत, तिच्या पोटामध्ये गेले आणि तिचं पोट फाडून तिला डिस्ट्रॉय करून बाहेर आलेले आहेत. बोलो पवनसुत हनुमान की. आणि तिचा वध केलेला आहे. सगळं समुद्रातलं पाणी जे आहे ते लाल लाल झालेलं आहे आणि सिंहिका बुडून मृत्युमुखी पावलेली आहे. तर हा आपल्याला सुंदरकांडमधला पुढचा लेसन फार जरुरी आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये द्वेष नको, द्वेष नको. कारण द्वेष हा आपली आध्यात्मिक वृत्ती संपवतो. जसं प्रभुपाद एक उदाहरण देतात नेहमी की एका समुद्राच्या किनाऱ्यावरती भरपूर कंटेनर होते आणि त्या कंटेनरवरती वेगवेगळ्या देशांचे कंटेनर होते ते, आणि त्या वेगळ्या कंटेनरमधले वेगवेगळ्या देशाचे खेकडे होते. सगळ्या कंटेनरवर झाकण होतं, पण भारताचं जे कंटेनर होतं त्याच्यावर झाकणच नव्हतं. तर एक फॉरेनर व्यक्तीने विचारलं की बाबा सगळ्यांच्या देशांच्या कंटेनरवर झाकण आहे, भारताच्या कंटेनरच्या जे खेकड्याचं कंटेनर आहे त्याच्यावर झाकण का नाही? तो म्हणे या इकडे तुम्हाला दाखवतो. आणि ज्यावेळी ते कंटेनरकडे पोहोचतात त्यावेळी बघतात की एक खेकडा वर गेला की दुसरा त्याला खाली खेचतो, दुसरा गेला की तिसरा खाली खेचतो, एकही खेकडा वर येत नाही. नाही, हा द्वेष आहे. द्वेष जो आहे तो आपली आध्यात्मिक वृत्ती जो आहे तो संपवतो. आणि मनुष्यांमध्ये तर हा ठासून ठासून भरलेला आहे. हो, कारण प्राण्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं, इवन सर्प घ्या, वाघ घ्या, मी पाहिलेलं आहे, जोपर्यंत त्यांना भीती वाटत नाही की याच्यापासून आम्हाला काही धोका आहे, तोपर्यंत ते तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. विनाकारण हल्ला कुठलाच प्राणी कोणावर करत नाही. परंतु मनुष्य, एकदा एक वाघ एका मनुष्याच्या मागे लागतो. आता जीवाच्या आकांताने हा पळत असतो. पळता पळता त्याला एक मोठं झाड दिसतं, तो त्या झाडावर चढतो आणि चढल्यानंतर सुटकेचा श्वास टाकतो. खाली वाघ खालीच उभा आहे आणि वरती तो बघतो की ज्या फांदीवर तो बसलेला आहे त्याच्यासमोर एक अस्वल झोपलेला आहे. अरे बापरे, आता काय करावं? वाघ त्या अस्वलाला जागं करतो आणि अस्वलाला सांगतो की हे अस्वला, अरे हा माणूस आपला शत्रू आहे, आपल्या चामडीला आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही, तर तू काय कर, त्याला खाली ढकल, आपण अर्धा अर्धा खाऊन टाकू. तर अस्वल म्हणतो की हे माझं घर आहे आणि प्रत्येक घरी येणारा अतिथी हा देवाप्रमाणे असतो, अतिथी देवो, मी काही याला खाली ढकलणार नाही. आणि मग अस्वल परत झोपतो. आणि अस्वल झोपल्यानंतर वाघ आता मनुष्याला म्हणतो, हे बघ मनुष्या, मी काही इथून हलणार नाही आणि अस्वल काही मला त्रास देऊ शकणार नाही. आता असं कर, तुला वाचायचं असेल तर एक उपाय आहे तुझ्याकडे. काय उपाय आहे? त्या अस्वल झोपलेलं आहे त्याला खाली ढकल, त्याला खाली ढकल, मी तुला वचन देतो की मी तुला सोडून देईन. मनुष्य द्वेष, त्यांनी काय केलं असेल, त्या अस्वलाला खाली ढकललं. त्या अस्वलाला खाली ढकलल्यानंतर ते अस्वल आहे, झाडावरचं प्राणी आहे, ते खाली पडत असताना त्याने एक फांदी पकडली. आता वाघाने गेअर चेंज केला. वाघ म्हणे, बघ तुला मी सांगितलं होतं ना की मनुष्य किती भयानक प्राणी आहे, बघ त्याचं उदाहरण, आता तरी त्या मनुष्याला खाली ढकल. अस्वल म्हणतो, नाही, अतिथी देवो भव, ही प्राण्यांची चेतना आहे. आपली चेतना काय असायला पाहिजे? सहकाराची असायला पाहिजे. द्वेष, एका भक्ताने जो प्रगती केली तर आपल्याला काय केला आला पाहिजे? उत्साह आला पाहिजे.
एका भक्ताचं ज्यावेळी गुणगान होईल त्यावेळी आपल्याला आनंद झाला पाहिजे की अरे वा, त्याचं ग्लोरिफिकेशन होते, त्याचं गुणगान होतं आहे. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये द्वेष ज्यावेळी येतो ना, त्यावेळी भक्तिलता जी आहे ती नष्ट होऊन जाते, कोमजून जाते. म्हणून द्वेष न करावा. आणि इथे दुसरी गोष्ट एका साधकासाठी हनुमानजी शिकवत आहेत की आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याशी कोणी द्वेष करत असेल आणि जर तो आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये थांबवत असेल तर त्याचा द्वेष डिस्ट्रॉय करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून भक्ती रसामृत सिंधू ग्रंथामध्ये रूप गोस्वामी पाद मध्यम अधिकाराची लक्षणं सांगतात. ही लक्षणं आपल्यामध्ये असली पाहिजेत. ते पहिलं लक्षण सांगतात, 4 लक्षणं आहेत: प्रेम, मैत्री, कृपा आणि उपेक्षा. प्रेम, मैत्री, कृपा आणि उपेक्षा. प्रेम कोणावरती? भगवंतावरती. आणि भक्तांवरती काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. हे मध्यम अधिकाराचं लक्षण आहे. दुसरं लक्षण मैत्री, त्याने भक्तांसोबत मैत्री केली पाहिजे. तिसरं कृपा, जे नवीन लोक येत आहेत किंवा जे नवीन जीव आहेत, जे भक्तीमध्ये लागलेले नाही आहेत, त्यांच्यावर आपण काय केली पाहिजे? कृपा केली पाहिजे. येन केन प्रकारेनं त्यांना आपण कृष्ण भावनेमध्ये आणलं पाहिजे. आणि चौथं उपेक्षा, जे आपल्याला भक्तीमध्ये बाधा आणतील त्यांच्यापासून आपण काय राहिलं पाहिजे? दूर राहिलं पाहिजे. परंतु जर जास्तच बाधा आली, जसं बऱ्याच वेळा हे होतं, तत्त्वज्ञानामध्ये होतं नाही, मारामारीमध्ये असं काही होत नाही, पण तत्त्वज्ञानामध्ये होतं. कधी कधी आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असताना भेटणार भाग ताव आणून हे आणून, अरे असे कसे तुम्ही ब्रह्मचारी झाले? तुमच्या भगवान कृष्णाने तर 16,108 बायका केल्या आणि तुम्ही ब्रह्मचारी, अशी कशी भक्ती शिकवली? मग त्यावेळी बाबा त्याने 16,108 केल्या, मी ब्रह्मचारी राहिलो, तुला का ताण? तू एक तरी नीट सांभाळ का 16,108 राहण्यात त्याने केल्या म्हणून तुला डोकं फिरलं आहे नाही? बऱ्याच वेळा असे लोक विविध प्रश्न विचारतात, ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सिद्धांत पक्के करण्यासाठी त्याला उत्तर द्यावं लागतं. परंतु जर असे द्वेषी व्यक्ती असतील तर आपण काय राहिलं पाहिजे? त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे सिंहिकाचा वध करून हनुमानजी निघाले आहेत पुढे लंकेला. आणि 100 योजन म्हणजे 800 मैल उडी मारल्यानंतर हनुमानजी पोचलेले आहेत लंकेमध्ये. हा लेसन जो आहे ना, हा भक्तांसाठी फार सुंदर लेसन आहे. टायरलेसली 100 योजन एका ठिकाणाहून उडी मारली, 800 मैल पोचलेलं आहे. मध्ये मध्ये सुरसा आली, मैनक आली, सिंहिका आले, तरी देखील हनुमानजी फ्रेश उत्साहाने तिथे पोचलेले आहेत, कंटाळलेले नाहीत. अरे एवढ्या लांब आलो नाही का? बरेच लोक म्हणतात, प्रभूजी मंगल आरतीला यायला कंटाळा येतो कारण आम्ही किती लांब राहतो ना, नाही 15-20 किलोमीटर नाही. चंदीगडमध्ये एक भक्त आहेत, गेली कित्येक वर्ष रोज सकाळी मंगल आरती अटेंड करतात. त्यांच्या चंदीगडमध्ये सगळ्यात जास्त थंडीमय प्रदेश असतो तो, तर तिथे ते भक्त रोज 20 किलोमीटर दोघंही पती पत्नी रोज सकाळी मंगल आरतीला येतात. बरं मंगल आरती कितीची असते? 4:30ची त्याला पोहोचतात. तर फार महत्त्वाचं आहे, टायरलेसली पूर्णपणे उत्साहाने ते तिथं पोहोचलेले आहेत. याच्यावरून फार सुंदर हनुमानजी थकलेले नाही आहेत का? तर फार सुंदर आचार्यवृंद इथे सांगतात की आपला उद्देश जर भक्तीत योग्य असेल तर आपल्याला बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही, बर्डन वाटणार नाही. जर आपला उद्देश भक्तीमध्ये योग्य असेल तर ध्येय साध्य करत असताना उत्साह कमी होणार नाही. आपला उत्साह कमी होण्याचं कारण काय आहे? आपलं उत्साह कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सवय पुंसा परो धर्म यतो भक्तिरदोक्षजे
अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. सुप्रसिद्धती म्हणजे भक्ती आपल्याला आल्हाददायक कधी वाटेल, आपल्याला उत्साहदायक कधी वाटेल, भक्तीमध्ये प्रेरणा कधी मिळेल, ज्यावेळी समय पुंसा परोधर्मा, आपला परोधर्म एकच राहील. काय? अहेतुकी अप्रतिहता म्हणजे भक्तीमध्ये आपला कोणताही स्वार्थ नको, भक्तीमध्ये आपला कोणताही भौतिक उद्देश नको. अप्रतिहता हा जर आपला उद्देश राहिला तर आपण ये आत्मा सुप्रसिद्धती, आपला जो आत्मा आहे तो सदैव उत्साही राहील. आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये प्रेरणा आल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जर आपण आपला उद्देश भौतिक असेल, नाही केवळ हरिबोल, हनुमान जयंती आलो, आता झालं हरिबोल महाप्रसादे गोविंदे, ठीक आहे, तोही उद्देश चांगला आहे. पण जर आपला उद्देश भौतिक असेल तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये लांब टन मारणार नाही, लांब उडी मारणार नाही आपण. जसं अहेतुकी भक्ती आणि सातत्य आहे, बघा नीट लक्षात ठेवा. जर आपली भक्ती अहेतुकी आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे तर भक्तीमध्ये संतुष्टी नक्कीच येईल. दुसरं, भक्तिमय जीवनामध्ये प्रगती आणि व संतुष्टी कशावर आधारित आहे? भक्तिमय जीवनामध्ये, कारण नंतर कंटाळ येतो, कारण तेच आहे ना भक्तीमध्ये, हे काय हलणार नाहीत, तेच आहेत. बरं, सकाळीची मंगल आरती पण तीच आहे, संसार दावा, यात काही बदल होणार नाही आहे. नरसिंग आरती तीच आहे, मृदंग वाजवणारा पण कुणालाच आहे, तोही बदलत नाही. आरती करणारा पण एकच आहे, आमचे विकी प्रभू, नाही ते पण बदलत नाहीत. प्रवचन देणारा एकच आहे, मग प्रवचन पण तेच आहेत. मग 16 माळा जप मंत्र बदलतो का? नाही बुवा, 2 महिन्याने 1 वर्षाने मंत्र वेगळा नाही. नमो विष्णुपदाय तेच आहे, हरे कृष्ण महामंत्र तेच आहे, महाप्रसादे गोविंदे प्रार्थना पण तीच आहे. तर मग इतकं सातत्याने करत असल्यानंतर मनाचा एक स्वभाव असतो, एखादी गोष्ट फार काळ केला की मग आपल्याला कंटाळा येतो, बोर होतं. म्हणून फार जरुरी आहे भक्तिमय जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, 16 माळा सातत्याने करायच्या असतील आणि जर आपल्याला संतुष्टी प्राप्त करायची असेल तर फार जरुरी आहे की आपल्या विचारात काय असलं पाहिजे? सातत्य असलं पाहिजे आणि आपल्या साधनेमध्ये सदैव प्रयत्न असले पाहिजेत. आपल्या भक्तीमध्ये सातत्य असलं पाहिजे, सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे आणि साधनेमध्ये नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जर आपल्या भक्तीमध्ये अहेतुकता असेल, भगवंता मला तुझ्या चरणाशिवाय काहीच नको, आणि सातत्य असेल तर संतुष्टी आणि उत्साह वाढल्याशिवाय राहणार नाही हनुमानजींशिवाय. आणि मग कितीही चॅलेंज येवो, पदम पद यद विपदम न तेषाम, प्रत्येक पावलापावली संकट आहे त्या भौतिक जगामध्ये. भक्ती करत असताना मायादेवी देखील वॉच करणार आहे. संकट तर येणारच, संकट संपणार नाही आहेत. आता तर हनुमानजीच्या शेपटीला आग लावली जाणार आहे, तिथं सीता पण भेटणार नाही अजून. 8 मैल लंका आहे, इतकी मोठी मैल लंका आहे, त्या लंकेमध्ये सीतेला शोधायचं आहे, इतकं सोपं नाही आहे. चॅलेंज तर आहेत, परंतु त्या चॅलेंजेसमध्ये भक्ती उत्साहाने केवळ एकाच गोष्टीने राहते, अहेतुकी भक्ती आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे. बोलो पवनसूत हनुमान की. ज्या दिवशी आपण सेवेला बोर होऊ, ज्या दिवशी आपण सत्संगाला बोर होऊ, ज्या दिवशी आपण नाम जपाला बोर होऊ, अरे कधी संपेल, हरे कृष्ण खीच कृष्ण खीच कृष्ण खीच खीच कृष्ण कृष्ण खीच राम, अरे होईल आता तरी, कोणी दिली माळा माझ्या हातात. जर बोर होत असेल तर समजायचं की आपल्या भक्तिमय जीवनामध्ये
अहेतुकी भक्ती नाही आहे आणि सातत्य कमी पडत आहे. हे हनुमानजीकडून आपण शिकलं पाहिजे. बोलो पवनसुत हनुमान की. आणि मग आता तिथे पोहोचले, लंकेच्या गेटवर पोहोचले. पण लंका इतकी मोठी आहे, भव्य आहे, तर त्या लंकेमध्ये प्रवेश करणं दिवसा शक्य नाही आहे. म्हणून हनुमानजी तिथे एक छोट्या रूपामध्ये बसले, गपचूप बसले. संध्याकाळ होण्यापर्यंतची काय बघितली त्यांनी? वाट बघितली. आणि जशी संध्याकाळ झाली तसे हनुमानजी हळूच लंकेच्या भिंतीवरून लंकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी तिथं लंकिनी उभी आहे. आता लंकिनी अवाढव्य आहे, भयानक आहे ती लंकिनी. ती बघते की अरे हे छोटंसं वानर कुठे चाललं आहे आतमध्ये. ती त्याला थांबवते आणि त्याला सांगते की तू आतमध्ये कुठे चाललास. तेव्हा हनुमंतराय म्हणले मला लंका बघायची आहे, लंकेबद्दल मी फार ऐकले, फार लांबून आलो, मला लंका बघायची आहे. ती म्हणे माझ्या परमिशनशिवाय कोणी आज जाऊ शकत नाही. आणि मग ती काय करू लागली, त्याला फटकवू लागली, इकडून उडव तिकडून उडव. तर हनुमानजीने पाहिलं सुरुवातीला. आणि मग हनुमानजी काय झाले, आपलं दिव्य रूप घेतलं आणि हनुमानजीने एक फटका लंकिनीच्या कानाखाली मारला. तशी लंकिनी धूळ चाटू लागली. आणि मग तिने सांगितलं की हे हनुमंतराया, हे वानरा, मला ब्रह्माजीने सांगितलं होतं एक दिवशी तुझ्या कानाखाली तुझ्यापेक्षा बलाढ्य वानर तुझ्या कानाखाली मारून तुला जेव्हा धूळ चाटायला लावेल त्यावेळी समजून जा की लंकेचा सर्वनाश सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जा, तुला मी आशीर्वाद देते की भगवान श्रीरामांच्या सेवेमध्ये जे आहे तू सातत्याने सेवा करत राहा, तुला सीतेचा शोध लाभो असा आशीर्वाद लंकिनी देते. इथं दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आध्यात्मिक जीवनामध्ये संयम लागेल, धैर्य लागेल. एखादी गोष्ट या भौतिक जगामध्ये काय झालं आहे की एखादी गोष्ट आपल्याला भेटली म्हणजे प्राप्त, कारण मोबाईलमध्ये बघा काय टाईप करा लगेच मिळतं. ॲमेझॉनवरती ऑर्डर करा लगेच, नाही का. आणि आजकाल पिझ्झा पास्ता तर ऑनलाईन धनाधन येऊन जातं. तर पटकन आपल्याला इच्छा आहे की आम्ही जे करतो आहे त्याच्यामध्ये लगेच रिझल्ट आम्हाला मिळाला पाहिजे. भक्ती तशी नाही आहे. भक्तीमध्ये रिझल्ट लगेच येणार नाही. भक्तीमध्ये संयम फार महत्त्वाचा आहे. जर आपल्याला जसं हनुमंतरायाला लंकेमध्ये प्रवेश करायचा आहे तर त्यांनी देखील संयम पाळला, तसं आपल्याला आपली गोष्ट अचीव करायची असेल तर आपल्याला धैर्य लागेल, संयम पाळावा लागेल, सातत्याने कार्य करावं लागेल. आणि मग हनुमानजी जे आहेत लंकेमध्ये शिरलेले आहेत. लंकेचं वर्णन फार विस्तृत रूपात दिलेलं आहे. आपण फार मोजक्या शब्दामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिली सोन्याची लंका आहे. बरी सोन्याची लंका कशी झाली, काय झाली, भविष्यामध्ये 7 दिवस रामकथा ठेवू. आणि त्या रामकथेमध्ये या सगळ्या एक एक कांड, बालकांड एक दिवशी, अयोध्याकांड एक दिवशी, किष्किंधाकांड एक दिवशी, अरण्यकांड, सुंदरकांड, सगळे कांड एक एक दिवशी आपण चर्चा करू. तर या लंकेचं वर्णन केलं. ते 8 मैल लांब होती, सोन्याची होती. आणि या सोन्याच्या लंकेमध्ये पुष्पक विमान होतं. आता पुष्पक विमानाची विशेषता काय आहे की त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढं ते विमान वाढेल. म्हणजे असं नाही की लिमिटेड सीट बुक झालं की संपलं, हाऊसफुल, असं नाही. ते पुष्पक विमान इतकं की ज्यावेळी रावणाचा वध केला आणि सगळी वानरसेना निघाली अयोध्येकडे, त्यावेळी सगळी वानरसेना जेवढे राक्षस राहिले होते, विभीषण, सुग्रीव, सगळे त्याच्यामध्ये बसले. आणि मग निघाले, सीतेलाही बसले. आणि सीतेला सगळे दाखवत होते हनुमंतराया. तर किष्किंधा आली. तर सीता म्हणते खाली उतरा. तर रामजी म्हणतात बाबा का? तर म्हणे त्यांच्या पत्न्यांना पण घ्या. हे जेवढे वानर आहेत त्यांच्या पत्न्यांना पण घ्या. का? कारण एका पतीचा वियोग काय असतो हे मला माहिती आहे. आणि मग पुष्पक विमानामध्ये सगळे वानर तर होते, सगळ्या त्यांच्या पत्न्या पण बसल्या. इतकं मोठं म्हणजे पुष्पक विमान हे लंकेमध्ये होतं. आणि मग
लंकेची सुंदर सोन्याची नगरी, फार विस्तृत वर्णन आहे. सुंदर लंका, त्याचे रस्ते, त्याचे राजमहल, इतकं सुंदर विभूषित, स्वर्गाला लाजवेल, अमरावतीला लाजवेल अशी ही लंका होती. आणि मग या लंकेमध्ये हनुमानजी शिरले. सगळ्यात पहिले हनुमानजी पोहोचले महलामध्ये. आणि महलामध्ये पोहोचल्यानंतर हनुमानजी जे आहे ते आता बघू लागले सीता कुठे आहे. सर्वात पहिलं त्यांनी रावणाला पाहिलं. आणि रावणाचा तो इतका प्रचंड देह, ब्राह्मण होता रावण, त्याचं इतकं सुंदर तेज, त्याच्यावर सुंदर इतके भव्य अलंकार, आणि त्याचबरोबर त्याचं जे इतकं तेज बघितल्यानंतर हनुमंतरायाने ओळखलं की हा रावण आहे. आणि मग हनुमंतरायाने काय पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावर अनेक खुणा आहेत, म्हणजे अनेक युद्ध रावणाने केलेली आहेत. म्हणजे रावण हा वीर पण आहे, रावण हा वीर आहे, बुद्धिमान आहे, तेजोमय आहे, ब्राह्मण परिवारामध्ये जन्मलेला आहे. या सगळ्यांनी हनुमंतरायात विचार करत होते. पण हनुमंतरायाच्या मनात एक विचार आला की परंतु याने सीतेला कपटाने पळवलेलं आहे, स्त्री लंपट आहे रावण. आणि मग जितक्या योग्यता होत्या हनुमंतराय ज्या विचार करत होते त्या योग्यतेचा स्तर काय झाला, संपून गेला. बिकॉज ऑफ ओनली वन थिंग, लस्टी डिझायर, कामुक इच्छा. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जरी किती योग्य असलो तरी आपली भौतिक चेतना निर्भर करते की त्या योग्यता किती योग्य प्रकारे. जसे इथं रावण जो आहे ते कामामुळे त्याने सीतेचं हरण केलं होतं. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम येतो त्यावेळी त्याची काय होते, बुद्धी हरण होऊन जाते, तो योग्य विचार करू शकत नाही. रावण सर्व काही होतं परंतु काम बरं. त्याची जी पत्नी होती तिचं पण वर्णन येणार आहे आता. मंदोदरी ही त्यावेळेची त्रिभुवनामधली सर्वात सुंदर स्त्री होती. तरी देखील रावण कामुक झाल्यामुळे सर्व गुणांचा ऱ्हास झाला. तसं व्यक्ती ज्यावेळी कामुक भावनेमध्ये येतो, लस्टी डिझायर येतात, त्यावेळी त्याचे सगळे गुण नष्ट होऊन जातात आणि त्याची बुद्धी देखील हरण होऊन जाते. हे आपल्याला सुंदरकांडावरून शिकायचं आहे. आणि मग इथे हनुमंतराया सुंदर सुंदर स्त्रियांना बघतात, अत्यंत प्रभावशाली. आता रावणाच्या महलामध्ये काही साधारण स्त्रिया असतील का, सुंदर सुंदर स्त्रिया. आणि हनुमंतरांना रामजीने माता सीतेची सुंदरता सांगितली होती की सीता दिसते कशी, हे हनुमंतर आता ओळखायचं आहे. म्हणून हनुमंतरायाला रामजीने सांगितली होती. त्यामुळे हनुमंतराया प्रत्येक स्त्रीची काय करत होते, सुंदरता विचारात होती. ही सुंदर आहे का, ही सुंदर आहे का. आणि मग त्यांनी पाहिलं की एक सुंदर स्त्री, त्रिभुवनाला लाजवेल अशी सुंदर स्त्री ती झोपलेली आहे. आणि तिला बघून हनुमंतरायांना प्रश्न पडला. दोन प्रश्न आहेत. तर प्रश्न पडला की हीच सीता आहे का, ही सीता असेल कारण दिसते ती इतकी सुंदर. मग इथे दोन प्रश्न हनुमंतरायाला पडले. पहिला प्रश्न हनुमंतराया, अरे मी तर ब्रह्मचारी आहे आणि मी या सुंदर सुंदर स्त्रियांचे चेहरे बघतोय, योग्य की बरोबर की चूक, हा पहिला प्रश्न हनुमंतरायाच्या मनामध्ये आला. आणि दुसरा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला आहे की ही इतकी सुंदर स्त्री आहे म्हणजे ही नक्की सीताच असली पाहिजे, हा दुसरा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. तर पहिल्या प्रश्नाविषयी आचार्यवृंद वर्णन करतायत की हनुमंतराया यांचं ध्येय काय होतं, भगवान श्री रामचंद्रांची सेवा. ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय योग्य असतं त्यावेळी आपण जी काही सेवा करतो भगवंत त्याच्यामध्ये आपली रक्षा करतात. जर आपलं ध्येय चुकीचं असेल तर मग भगवंत
आपल्याला छोट्याशा छोट्याशा चुकीमध्ये देखील भगवंत मदत करणार नाहीत. म्हणून फार जरुरी आहे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे प्रचार करतो, आपण जी सेवा करतो, त्यामध्ये आपलं ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे. आणि त्या ध्येयामध्ये लक्षात ठेवायचं आहे इंद्रिय तृप्तीची इच्छा नाही झाली पाहिजे. ही इंद्रिय तृप्तीची इच्छा कधी विनष्ट होईल? ज्यावेळी आपण आपल्या जीवनाचं गोल पक्क करू. अंते नारायण स्मृती. आणि मग इथे हनुमंतरायाला प्रश्न आला की अरे किती सुंदर स्त्री आहे आणि हीच सीता असली पाहिजे, अलंकाराने सजलेली आहे. आणि मग हनुमानजी भगवंतांना प्रार्थना करतात आणि मग हनुमानजीच्या लक्षात येतं की ही सीता कशी असू शकेल. कारण सीताचं जे पतिव्रता आहे, सीताजी इतकं गुणगान. इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी प्रवचनामध्ये ऐकला की हनुमानजी मंदोदरीला बघून भ्रमित झाले की ही सीता असू शकते ना. हनुमानजी भ्रमित झाले मंदोदरीला बघून की ही सीता असू शकते. त्यांनाही कळेना. तो हनुमानजी इतके बुद्धीचे देवता, रामजीचे निस्सम सेवक, त्यांना का कळलं नाही की बुवा मंदोदरी इतकी मंदोदरी ही पत्नी नाही आहे. कारण 7 पतिव्रता स्त्री आहेत, त्याच्यामध्ये एक आहे मंदोदरी. तर मंदोदरीची पतिव्रता इतकी होती, त्या पतिव्रतेच्या प्रभावाने हनुमंतराया देखील तिला ओळखू शकले नाहीत. म्हणून प्रवचनामध्ये आम्ही ऐकलेलं आहे की जर एखादी स्त्री पतिव्रता राहिली, आपल्या पत्नीशी ती योग्य सेवेमध्ये राहिली, तर सांगतात की त्यांना भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे पतिव्रतेचं लक्षण आहे. आणि म्हणून हनुमानजी देखील गोंधळामध्ये पडलेले आहेत. परंतु हनुमानजी गोंधळातून बाहेर आले कारण रामजीने त्यांना सीतेचं वर्णन केलं होतं. आणि मग फार सुंदर श्लोक रामायणामध्ये आलेला आहे. न रामेण वियुक्तो स्वास्वप्नुमर्हति भामिनी न भोक्तनाप्य अलंकारम तुम न पाणम उपाक्षिवितम. की ही सीता कशी असू शकेल? कारण जी आपल्या पतीपासून दूर आहे ती स्त्री जी आहे काय वियुक्त दूर आहे आपल्या पतीपासून, ती सुखाने झोपू कशी शकते? पहिलं लक्षण. दुसरं की ती भोजन कसं करू शकते? तिसरं अलंकारकृत, ती अलंकार कसं घालून झोपू शकते? जे आपल्या पतीपासून दूर आहे. ती जल कसं पिऊ शकते? म्हणजे ही स्त्री अलंकाराने सुसज्जित आहे, सजलेली आहे, झोपलेली आहे, भोजन केलेलं आहे. म्हणजे ही स्त्री सीता होणे शक्य नाही. आणि मग आता विचार करतात हनुमंतराया, महालामध्ये मी सगळीकडे सीतेला शोधली परंतु सीता कुठेच भेटली नाही आहे. काय रावणाने सीतेला खाऊन टाकलं का मारलं? आता हनुमानजी देखील शांत चित्ताने आता विचार करू लागले. आणि म्हणून तर राया विचार करतायत की जर सीता आता भेटलीच नाही आहे, पूर्ण राजमहालामध्ये शोधून झाली आली आहे, सगळीकडे शोधली सीतेला पण भेटली नाही आहे. आता मी असंच जर रामचंद्राकडे गेलो तर, पुन्हा गेलो मी आणि रामचंद्रानं सांगितलं सीता भेटली नाही तर काय होईल? पहिले रामचंद्र शरीर सोडतील सीतेच्या विरामध्ये. रामचंद्राने सोडलं तर लक्ष्मणजी जगणार नाहीत, लक्ष्मणजी जगले तर भरत जगणार नाहीत, भरत जगले तर शत्रुघ्न जगणार नाहीत, जरी चौघं जगले नाहीत तर कैकेयी जगणार नाही, कौशल्या जगणार नाही, सुमित्रा जगणार नाही, जर ते जगले नाही तर सुग्रीव जगणार नाही, जामवंत जगणार नाही. मग मी कसा जाईन? नाही, म्हणजे मला असंच जाऊन चालणार नाही, मला सीतेचा शोध घ्यावाच लागेल. आणि मग त्यावेळी त्यांनी विचार केला की मी संपूर्ण लंका पाहिली परंतु सीता भेटलेली नाही आहे. मग त्याने शांतपणे पूर्ण चंद्र उगवलेला होता त्या चंद्रदेवाला प्रार्थना केली की हे चंद्रदेव, मला सीता भेटत नाही आहे, कृपा करून सीता कुठे असेल ते मला तुम्ही सांगा. आणि तीव्र इंटेन्सली प्रार्थना केलेली आहे हनुमंतरायांनी.
इथून आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपाहं तं वंदे श्री गुरु दीनतारिणं. लंगडा व्यक्तीही पर्वत चढू शकतो, मुका व्यक्ती बोलू शकतो, आंधळा व्यक्ती पाहू शकतो. ज्यावेळी तू गुरुची कृपा प्राप्त करतो, भगवंतांना, गुरुला, वैष्णवांना प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये ती योग्यता येऊन जाते. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थना देखील महत्त्वाच्या आहेत. नाही आम्हाला जपामध्ये रुची येत, नाही आम्हाला वाचनामध्ये रुची येत, प्रार्थना करा. ना आम्हाला सेवेमध्ये रुची येत, प्रार्थना करा. म्हणून काल आपण एक वाक्य चर्चा केली होती, मटेरियल प्रॉब्लेम स्पिरिच्युअल सोल्युशन, प्रॉब्लेम कम्स इन स्पिरिच्युअलिटी, सोल्युशन इज ओनली स्पिरिच्युअल नॉट मटेरियल. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये हनुमंतरायांच्या मनामध्ये विचार आला की मी असाच गेलो तर नाही, परंतु त्यांनी काय केलं, प्रार्थना केलेल्या आहेत. आणि प्रार्थनेमुळे चंद्रदेवाने लख प्रकाश सोडलेला आहे. आणि हा लख प्रकाश ज्यावेळी गेला त्यावेळी हनुमानजी जिथे बसले होते तिथून त्यांना दिसलेली आहे अशोक वाटिका. तो म्हणे अरे मी तर सगळीकडे शोधलं, पण या अशोक वाटिकेमध्ये मी शोधलेलं नाही आहे, आणि म्हणून मी आता अशोक वाटिकेमध्ये शोधायला जातो. आणि मग हनुमानजी छोटं स्वरूप घेऊन, आता दिवस उगवायला आलेला आहे, मी आता छोटं स्वरूप घेऊन झाडावर बसून मी शोधतो की कुठे सीता आहे. आणि मग त्यांना दिसली राक्षसिणीच्या मध्ये सीता. आणि मग आता राक्षसिणीचं वर्णन आहे रामायणामध्ये किती भयानक राक्षसिणी होत्या आणि कशा प्रकारे ते चर्चा करत होत्या. एक राक्षसिणीला एकच डोळा, एक राक्षसिणीचा कान इथे, डोळा इथे, नाक इथे नाही, एकीचे हात दोन्ही उलटे, एकीचं सगळं धड समोर पण तिचं डोकं उलटं, एकीचे पाय उलटे, एकीचे हात खाली तर पाय वरती. अशा भयानक राक्षसींच्या मध्ये माता सीता होती. आणि त्या सांगायच्या, अरे हिने जर रावण तुझ्यावर किती प्रेम करतो, तो रावणाची बन, तुला तो राणी बनवेल, पट्ट राणी बनवेल, आणि जर तू त्याचं ऐकलं नाही ना तर मग मी तुझे हात खाईन, एक म्हणे मी तुझे गाल खाईन, मी तुझे पाय खाईन. असं सीतेला ते घाबरवत होते. हनुमंतराया बघतात. आणि मग रावण तिथे सकाळी पोहोचतो, अर्ली मॉर्निंग प्रोग्रामला पोहोचला रावण सीतेच्या दर्शनाला. नाही हे की नाही, ज्यावेळी भोग असतो ना, एखादी गोष्ट आपल्याला उपभोग, जसं जॉबला जायचं आहे सकाळी तर आपण कसं जातो, पण मंगल आरतीला या म्हटलं की नाही का, कारण आपल्याला जे आहे भगवंताप्रती अजून रुची नाही आहे. रावणाला भोग इच्छा होती. रावण पोहोचले माता सीतेकडे आणि माता सीतेला म्हणाले की जे काही त्याच्या घोषणा होत्या, तू माझी पट्टराणी बन, सूर्य चंद्र तारे देखील माझे सेवक आहेत वगैरे वगैरे वगैरे, फार सुंदर वर्णन रामायणामध्ये. पण मग माता सीता टस नाही की मस नाही. तर आता माता सीता शांत आहे आणि रावण क्रोधाने जातो. आणि रावण जाताना सांगतात की तुला आता शेवटचा 1 महिना, 1 महिन्यानंतर जर तू माझी पट्टराणी झाली नाही तर तुझ्या शरीराचे तुकडे करून मी खाऊन टाकेन आणि वानरांना वाटून टाकेन. आणि मग सीता अश्रुपूर्ण नयनांनी भगवान श्रीरामांचं काय करते आहे, चिंतन करायला लागलेली आहे. आणि मग रावण निघून गेला. सगळ्या राक्षसीने आता थोड्या निद्रेमध्ये आहेत. आणि हनुमंतराया जे आहे ते माता सीतेचं माता सीता आणि रामजींच्या गुण आणि लीलांचं काय करू लागलेले आहेत, गुणगान करू लागलेले आहेत. माता सीता आणि रामजींच्या ज्या लीला झाल्या होत्या त्या लीलांची चर्चा हनुमानजी करायला लागलेले आहेत. माता सीता विचार करते आहे की कोण या लीला बोलतं आहे, कोण या लीला गातं आहे. आणि मग पाहते तर कोण आहेत, पवनसूत हनुमानजी. आणि मग ती सुरुवातीला हनुमानजीपासून घाबरते. तर हनुमानजी तिला मुद्रा देतात जी रामजीने दिलेली आहे. मग तिला थोडा विश्वास पडतो की हे हनुमानजी आहेत. पण
तिला अजूनही विश्वास पडत नाही, तर मग रामजी हनुमंतरायाला अंतरंगा लीला सांगतात, ज्या दोघांनाच माहिती होत्या. मग त्या लीला सांगितल्यानंतर सीतेला कळतं की हे माझे जे आहेत, जे मला मदत करण्यासाठी रामदूत हनुमान जे आलेले आहेत. आणि मग दोघांचा चर्चा होते. आणि चर्चा झाल्यानंतर मग हनुमंतराया सांगतात सीतेला की हे सीता महाराणी, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला इथून घेऊन जातो. इथून काय करतो, तुम्हाला घेऊन जातो. तर इथे फार सुंदर माता सीतेचा भाव व्यक्त करण्यात आलेले आहे. ते म्हणते की तुम्ही मला कसं घेऊन जाऊ शकता, कारण मनामध्ये संशय पण आहे ना, अजून पूर्णतः संशय गेलेला नाही आहे. तर तुम्ही मला कसं काय घेऊन जाऊ शकता, कारण एक स्त्री दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करू शकत नाही. मग हनुमानजी ते सांगतात, एक स्त्री पुत्राला स्पर्श करू शकते, दुसऱ्या पुरुषाला नाही. हे माते, मी तुमच्या पुत्रासमान आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीवर येऊन मी तुम्हाला रामापर्यंत घेऊन जाऊ शकतो. परंतु तिथे पण सीता नाही म्हणते. सीता दुसरं कारण देते. सीता म्हणते की ठीक आहे, तुम्हाला घेऊन जाशील, पण तुझ्यामध्ये आणि रावणामध्ये काय अंतर राहील. रावणाने देखील मला काय केलेलं आहे, कपटाने पळवून आणलेलं आहे, आणि तू मला देखील काय करत जाशील, कपटाने रामचंद्राकडे घेऊन जाशील. तर तुझ्यात आणि रावणामध्ये काय फरक झाला. आणि दुसरी गोष्ट सांगते की माझं हरण जे आहे ते रावणाने केलेलं आहे, म्हणून माझ्या पतीचं कर्तव्य आहे की त्याने इथे यावं आणि मला सोडवून घेऊन जावं. हे आहे रामचंद्रांचं इनडायरेक्टली गुणगान, पतिनिष्ठा याला म्हणतात. आणि मग माता सीता जी आहे ती जी आहे विचारते हनुमंतरायाला की हनुमंतराया, तू इथंपर्यंत कसा आलास, इथंपर्यंत तू कसा आलास, कारण तू तर दिसतो एवढासा, मग तू आलास कसा काय. त्यावेळी हनुमंतराया करतात आपलं बलवान रूप घेतात, अवाढव्य रूप घेतात आणि सांगतात की मी एवढासा नाही, इतका बलवान आहे, आणि म्हणून मी लंकेला येऊ शकलो. आणि मग इथं माता सीता एक प्रश्न तिच्या मनामध्ये येतो की बघा, हनुमंतरायाने काय घेतलेलं आहे, आता विक्राळ रूप घेतलेलं आहे माता सीतेला दाखवण्यासाठी. मग माता सीतेच्या मनामध्ये प्रश्न येतो की रामजी इथे येतील का, इतक्या लांब आहे, जामवंत येतील का, सुग्रीव येतील का, सॉरी रामजींचं नाव नाही घेते ती नाव घेते, बाकीचे वानर इथे येऊ शकता का, कारण ते तुझ्या इतकेच बलशाली असतील का बुवा, कारण तू आलास पण बाकीचे इथे येऊ शकतील का, हा तिला प्रश्न पडतो. फार महत्त्वाचं आहे. इथे हनुमानजीचे उत्तर देतात. एक वैष्णव आचरण त्याला म्हणतात. हनुमानजी म्हणतात की बाकीच्यांबद्दल काय सांगावं, खरं तर हनुमंतांनी रूप दाखवलेलं आहे, बाकीच्यांबद्दल काय सांगावं, बाकीचे जे आहेत माझ्यापेक्षाही कैक पटीने बलवान आहेत, जामवंत, नल, नील, अंगद कैक पटीने बलवान आहे, काही तर माझ्या ते एकमेका समान आहेत, मी तर अगदी तुच्छ आहे. मी काय, रामाच्या सेनेमध्ये मी एक छोटासा सैनिक आहे. दाखवले तर विक्राळ रूप, परंतु छोटासा सैनिक आहे. म्हणून फार जरुरी आहे इथं एक महत्त्वाची हनुमानजीकडून एक शिक्षा घेणे. ज्यावेळी बघा आपण मागे चर्चा केली होती की हनुमंतरायांनी वानरांसमोर आधी मोठं बलाढ्य रूप घेतलं होतं, अतिमहाकाय रूप घेतलं होतं हनुमंतरायांनी, आणि आता पुन्हा सीतेसमोर काय घेतलेलं आहे, अतिमहाकाय रूप घेतलेलं आहे. वाय, कारण तिथे वानरांचा कॉन्फिडन्स लूज झाला होता, इथे सीतेचा विश्वास, सीतेचा कॉन्फिडन्स लूज झाला होता. तर सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हनुमंतरायाने काय घेतलेलं आहे, विराट महाकाय रूप घेतलेलं आहे.
वैष्णवता यालाच म्हणतात की जो ज्या भक्तीच्या स्तरावरती आहे, जो भक्तीच्या ज्या स्तरावरती आहे त्याला कॉन्फिडन्स देणं, आपल्या वाणीवरून, आपल्या आचरणावरून, आपल्या संघाद्वारे त्याला काय केलं पाहिजे, आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे, विश्वास दिला पाहिजे. भगवंतांनी हनुमंतरायांनी दोघांनाही दिला. वानरायांनी कॉन्फिडन्स दिलेला आहे आणि सीतेलाही दिला आहे, डोंट वरी, मी बलवान आहे, चिंता करू नका. तेच आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक उत्साह द्यायचा आहे, एक कॉन्फिडन्स द्यायचा आहे की बाबा रे, तूही जप करू शकतो, तूही कंठी घालू शकतो, तूही दीक्षा घेऊ शकतो. हा कॉन्फिडन्स आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्याचबरोबर हनुमानजी इथे अजून एक गोष्ट शिकवत आहेत की जरी मी सगळ्यात बलवान असलो तरी मी सगळ्यामध्ये काय आहे, छोटा आहे. गोपी भरतुर पदकमलयो दास दास दासानुदास, की बॉस बॉस बॉसोनु बॉस नाही. बऱ्याच वेळा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीचं लक्षण आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्याला सारग्राही बनायचं आहे त्याने या पदासाठी प्रयत्न केला पाहिजे, मी दास दास दासानुदास आहे. म्हणजे आपली शक्ती असेल, आपला बल असेल, आपली बुद्धी असेल, आपण किती योग्य असेल तरी मी भगवंता आणि वैष्णवांनो मी तुमचा सेवक आहे. ही भावना म्हणजेच सुंदरकांड आहे. बोलो सियावर रामचंद्र की, बोलो पवनसूत हनुमान की, इथाय गौर प्रेमानंदे. फार फार धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न टीकाटिप्पणी असेल तर विचारू शकता. खरं तर चर्चा फार मोठी आहे, परंतु अजून रावणाची लंका